हे भाऊ आहेत, ते सांगतात की 2016 मध्ये MIDC मध्ये त्या ठिकाणी कामाला लागले होते ऍज अ ऑपरेटर. ते म्हणतात की 10 वर्ष त्या ठिकाणी ते काम करत होते, पण त्यांचा पगार वाढत होता, पण जेवढा पाहिजे तेवढा नाही, पण त्यांना प्रमोशन मिळत नव्हतं. पण ते सांगतात की मी चर्चला येत राहिलो, कंटिन्यू मी प्रार्थना करत राहिलो, आणि ते सांगतात की परमेश्वराने चमत्कार केला. 31 डिसेंबर रोजी बुधवारी ज्यावेळेस ते चर्चला आले रात्री सभेमध्ये, त्यांनी तुमच्याबरोबर सहमत होऊन प्रार्थना केली, आलेले आशीर्वाद स्वीकारले. जसे ते दुसऱ्या दिवशी ऑफिसला गेले 1 तारखेला जानेवारीला, त्यांना त्या दिवशी त्यांचं प्रमोशन झालं आणि पगारामध्ये वाढ देखील मिळाली. हे सर्व कार्य प्रभू येशूने केलेलं आहे. म्हणून 31 डिसेंबरला रात्री आपली सभा होती ना, And that day the Lord touched him त्या सभेमध्ये प्रभूने त्यांना आशीर्वाद दिला and he got promotion. आणि 1 जानेवारीला कामाला गेले तर प्रमोशन मिळालं, Praise पगारात God. वाढ मिळाली. काय म्हणायचं तुम्हाला? 1 तारखेला जेव्हा मी कामावरती गेलो, अचानक बॉसने मला ऑफिसमध्ये बोलवलं आणि म्हणाले की आता इथलं मी जो एरियामध्ये कामाला आहे त्या एरियामध्ये म्हटलं आता सगळं तू इथला इन्चार्ज आहे आणि इथलं सगळं तू सांभाळायचं. खरंच देवाने खूप चमत्कार केला आमच्या जीवनामध्ये. आमेन. देवाला धन्यवाद. God bless you बेटा. हालेलुया. God bless you. 2023 सालची ही घटना आहे. 8वा महिना त्यांचा चालू होता, प्रेग्नेंट होता त्या. 8वा महिना त्यांचा सुरू झाला होता. अचानक त्यांना त्रास झाला म्हणून हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. तिथं रिपोर्ट्स काढले. रिपोर्ट्समध्ये कळले की त्यांना डेंग्यू झालेला आहे. डेंग्यूमुळे त्यांचे प्लेटलेट काउंट्स कमी झाले होते, ब्लड कमी झालं होतं आणि बाळाला श्वास घ्यायला त्रास होत आहे. डॉक्टरांनी ताबडतोब त्यांना ICUमध्ये ॲडमिट करून घेतलं आणि सांगितलं की तुम्हाला C-सेक्शन करावं लागेल, सिझेरियन करावं लागेल. हे ब्रदर आहेत, नित्य नियमाने आपल्या सॅटर्डे संडे मंडेला येतात. दापोडीमध्ये ते राहतात. परमेश्वरावरती अत्यंत विश्वास होता. बायकोला ICUमध्ये ठेवलं होतं आणि बाहेर ऑपरेशन थिएटरच्या बाहेर हे उभे होते. गुडघ्यावरती गेले. चर्चचे काही लीडर्सनी पण त्यांना जॉईन केलं आणि प्रार्थना केली की प्रभू, माझी बायको मी तुझ्या हातामध्ये देत आहे, चमत्कार तू करणार आहे, काही सुद्धा तिला होणार नाही. आणि प्रभू खरंच महान आहे. 25 नोव्हेंबर बिशपजी 8वा महिना डॉक्टरांनी C-सेक्शन सांगितलं, पण नॉर्मल डिलिव्हरी झाली त्यांची आणि पुत्र संतानाला त्यांनी जन्म दिला. त्याच्यानंतर ते सांगतात की आई ICUमध्ये होती, बाळ NICU मध्ये होतं. हे दोघं जण क्रिटिकल सिच्युएशन होती त्यांची. पतीनी गुडघे टेकायचं काही बंद केलं नव्हतं. प्रार्थना कंटिन्युअसली चालू होत्या. अशा परिस्थितीमध्ये डॉक्टरांनी त्याचे काही रिपोर्ट्स देखील काढले. त्याच्यामध्ये कळले की त्याच्या डोक्याला रक्तपुरवठा कमी होत आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये डॉक्टरांनी सांगितलं एकतर तो अपंग होईल किंवा तो ॲबनॉर्मल होईल, म्हणजे त्याचा शरीराचा कुठला तरी भाग तरी काही काम करणार नाही, त्याला चालता येणार नाही, नॉर्मल बेबी होणार नाही, हे फर्स्ट शुअर असं डॉक्टरांनी सांगितलं होतं. पण तिथं सुद्धा ब्रदरांनी अथॉरिटी घेतली, प्रार्थना केली. चर्चमध्ये देखील त्यांनी प्रार्थना करून घेतल्या आणि आज हे 2 वर्षाचं नॉर्मल बेबी घेऊन आज साक्ष देण्यासाठी ते कपल आलेलं आहे. आमेन. What a great किती छान, testimony. किती सुंदर साक्ष आहे तुमची. हालेलुया. God bless you. 28 डिसेंबर 2025 रोजी ह्यांच्या जीवनात खूपच अद्भुत घडलं. एका सरकारी ऑफिसमध्ये ते हाऊसकीपिंगचं काम करतात आणि काम करत असताना जेव्हा त्यांनी काम त्यांचं अर्ध झालं, त्यांनी रूमचं काम केलं आणि जेव्हा ते बाथरूमचं काम करणार होते तिथं खूप मोठा एक काचेचा स्लायडिंग डोर होता आणि त्यांच्यासोबत अजून एक बाई काम करत होती आणि ते खाली बसल्या आणि त्या बाईंना अचानक काय झालं की त्यांना बाहेर बोलवलं की बाई तुम्ही बाहेर या. तर प्रभूनं त्यांना हाक मारली, असं त्यांना आवाज आल्यासारखं झालं आणि ते एवढा मोठा दरवाजा जो काचेचा होता तो डायरेक्ट खाली पडला. आणि जर त्या तिथून उठल्या नसत्या असं ते म्हणतात, त्यांचा त्या दिवशी 28 डिसेंबरला मृत्यू झाला असता. तर एक छोटीशी क्लिप आहे, आपण जरा स्क्रीनवरती बघूया. बाबा ह्या सगळ्या काचा बघा, ते सर्व ह्यांच्यावरती फुटलं असतं. ते म्हणतात 2026 फक्त प्रभू येशूमुळे मी बघत आहे. बस है ना. God bless you. वो कहते हैं कि पिछले 22 से 23 सालों से उन्हें शराब पीने की बुरी आदत थी. वो उनका इनकम का सारा पैसा शराब पीने में खर्च किया करते थे. दिन में 2 बॉटल वो शराब के ख़त्म कर दिया करते थे. माँ से झगड़े किया करते थे. इन शॉर्ट उनकी पूरी जिंदगी बर्बादी में गुजर रही थी. लेकिन इस स्थिति में भी वो शनिवार की सभा में आशा के साथ आते थे कि प्रभु यीशु उन्हें ज़रूर छुटकारा देंगे. और प्रभु यीशु सचमुच दयावान परमेश्वर है. प्रभु यीशु ने उन्हें स्पर्श किया, उनके जीवन में काम करना शुरू हुआ और दिसंबर के आशीर्वादित महीने में प्रभु यीशु ने उन्हें पूरी तरह से छुटकारा दिया है. और नया साल उन्हें आजादी और आनंद के साथ एंटर किया है. हालेलुया. आता दारू पिऊशी वाटत नाही, नाहीच वाटणार. आमेन. कारण की प्रभूने तुम्हाला स्पर्श केलेला आहे. See this बघा brand new. बघा हे बघा नवीन कोरं जीवन.
अशा भावाकडे तुम्ही यावेळेस बघत आहात बिशपजी. 25 डिसेंबर संध्याकाळी 7 वाजता पॅरालिसिसचा अटॅक आला होता आणि तोंड त्यांचं पूर्ण वाकडं झालं होतं. त्यांना अजिबात बोलता येत नव्हतं. हॉस्पिटलमध्ये त्यांना ताबडतोब घेऊन येण्यात आलं. तिथं डॉक्टरांनी सांगितलं होतं ऑलमोस्ट 1 महिना तरी त्यांचं तोंड वाकडंच होणार आहे आणि 6 महिने तरी लागतील त्यांना रिकवर होण्यासाठी. पण आपण बघू शकता 25 डिसेंबरला 7 वाजता झाल्याने आज एकदम व्यवस्थित ते आलेले आहेत. प्रभूने त्यांना आशीर्वाद दिलेला आहे. आणि त्यांची बायको आहे. 1 वर्षापासून त्यांना सोरायसिस होतं. सगळ्या अंगावरती त्यांना त्रास झाला होता आणि सगळे जखमा त्यांच्या उघड्या होत्या आणि ओल्या होत्या. पण त्यांनी पण नित्यनियमाने चर्चमध्ये येऊन प्रार्थना केली आणि आज तुम्ही बघू शकता सगळ्या जखमा त्यांच्या सुकलेल्या आहेत. हालेलुया. God bless you. Thank you, Jesus. Thank you. चर्चमध्ये येण्याचे फायदे काय असतात ह्या साक्षीमध्ये बघा सर्वजण. काल शुक्रवारी 5 वाजता ह्यांचा छोटा भाऊ, त्याला थोडंसं मानसिक काहीतरी प्रॉब्लेम आहे, तो असाच निघून गेला आणि त्यांनी रात्री 2 ते 3 वाजेपर्यंत संपूर्ण परिवाराने त्या भावाला त्याच्या शोधलं. छोट्या भावाला त्याच्या घरामध्ये त्याच्या आणि त्याच्या मम्मीचा प्रभू येशूवर विश्वास आहे. तो घरच्यांना म्हणला की मी दापोडी चर्चला चाललेलो आहे आणि मी तुम्हाला सांगतो वचन ऐकत असतानाच आपला भाव जो आहे तो आपल्याला सापडेल. आणि असंच झालं. आता ते वचन ऐकत होते, अचानक त्यांना फोन आला की तुझा छोटा भाव परत घरी आलेला आहे. Now you got the phone. तर हे सगळं केवळ प्रभू येशू ख्रिस्तानच केलेलं आहे असं त्याचं म्हणणं आहे. ओ, हालेलुया. सर्वजण त्याला शोधायला गेले सकाळी. माझा मम्मीला सांगितलं की चर्च संपायच्या अगोदर विशालचा फोन येणार, नाही तर तो घरी येणार. See? बघा आणि तो आला. आला. देव बाप्पा, God bless you. देव गॉड ब्लेस यू. सोडू नको येशूंना कधी.